यशाया 42 अध्याय 16 वचन. यशाया 42 अध्याय वचन 16. माहित नाही अशा रस्त्याने मी आणल्यास नेईन, अज्ञात अशा मार्गाने मी त्या चालवीन. त्यांच्या पुढे अंधकार प्रकाश होईल व उंच सपाट जागा सपाट मैदान होईल. असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय सांगते पहा वचन, माहित नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यास नेईन, अज्ञात अशा मार्गाने मी त्यात चालवीन. त्यांच्या पुढे अंधकार प्रकाश होईल व उंच सकल जागा सपाट मैदान होईल. असे करीन. या गोष्टी मी करणार, सोडणार नाही. परमेश्वर पिता म्हणतो. देव पिता काय म्हणत आहे? माहित नाही अशा रस्त्याने मी आणलेला नाही. विचार करा, तुम्हाला या केंद्राच्या बाबतीत अगोदर काहीच माहिती नव्हती, परंतु परमेश्वर पित्याने तुम्हाला या ठिकाणी आणली ज्या जागेची तुम्हाला अगोदर माहिती नव्हती. प्रभू या ठिकाणी तुम्हाला घेऊन आले आणि प्रभूने या ठिकाणातून तुम्हाला मात्र मदत केली. बायबल सांगते, माहित नाही अशा ठिकाणातून अशा रस्त्याने मी त्यास नेईन. त्या आपल्या पुढे जो अंधकार आहे तो अंधकार मी प्रकाशामध्ये रूपांतर करेन. उंच सपाट जागा मी सपाट करीन, अशासाठी की त्याला ठेस लागू नये किंवा ती कुठे अडखळून पडू नये म्हणून. प्रभू या आपल्या भगिनी किंवा बंधूवर प्रेम करत आहे म्हणून प्रभू म्हणत आहे. प्रभू काय म्हणत आहे की नेत्रहीनावर मी प्रीती करत आहे, मी प्रेम करत आहे, म्हणून त्यांचे रस्ते सुद्धा मी सपाट मैदान करीन. प्रभू म्हणत आहे त्यांच्या अंधकाराचा मी प्रकाश बनवीन. आणि प्रभू म्हणतो मी करणार, सोडणार नाही. मी या माझ्या लेकरांसाठी जे नेत्रहीन आहे, या माझ्या लेकरांसाठी मी अनेक प्रमाणे कार्य करणार. मी करणार, सोडणार नाही म्हणून प्रभू म्हणत आहे. कारण प्रभू तुम्हावर प्रेम करत आहे, प्रीती करत आहे. आज आपण इथे मात्र तुम्ही जमलेले आहात या ठिकाणी प्रभूचं वचन ऐकण्यासाठी. तर प्रभूचा अनुग्रह तुमच्यावर होते, प्रभूची कृपा तुमच्यावर होते, कारण प्रभू तुमच्यावर प्रेम करत आहे, प्रभू तुमच्यावर प्रीती करत आहे. कारण जर आपण पाहिलं निर्गम 4 अध्यायामध्ये 10 ते 11 वचनापर्यंत परमेश्वर पिता म्हणत आहे की माणसाला मुका, बैरा, आणला आणि डोळस कोण करीतो? मीच की नाही. देव पिता म्हणत आहे की माणसामध्ये कार्य करणारा किंवा त्याच्या अवयवामध्ये कार्य करणारा किंवा त्याला मुक्का बनवणारा आणि पुन्हा त्याला बोलण्यासाठी मात्र त्याच्यामध्ये कार्य करणारा किंवा त्याला आणला बनवणारा आणि पुन्हा डोळस बनवणारा अगदी मीच परमेश्वर आहे. सर्व कार्य करणारा स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि सर्व अधिकार, सर्व सत्ता या प्रभू येशू पित्याच्या हातामध्ये. म्हणून प्रभू म्हणतो या नेत्रहीनांना, या माझ्या लेकरांसाठी मी कार्य करीन, करणारच मी, सोडणार नाही म्हणून देव पिता म्हणत आहे. प्रभू तुमच्यासाठी कार्य करण्यासाठी तयार आहे. तुमचे रस्ते सपाट भूमी करण्यासाठी तयार आहे. तुमच्या जीवनातला जो अंधकार आहे तो प्रकाशामध्ये रूपांतर करण्यासाठी तयार आहे. नेत्रहीनामुळे तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला अंधकार वाटत आहे. चालताना किंवा प्रवास करताना, कुठे जाताना किंवा काही गोष्टीची आवश्यकता असताना अनेक वेळा तुम्हाला इतरांच्या मदतीची आवश्यकता असते. परंतु प्रभू म्हणत आहे मी तुमच्या जीवनात कार्य करणार, मी तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार, मी तुमची बंधने तोडून टाकणार. कारण मात्र जे नेत्रहीन आहेत, ज्यांना दिसत नाही, अशांना दृष्टी देणारा परमेश्वर पिता आहे. आपण यूहन्ना 9 अध्यायामध्ये पाहतो एक जन्मापासून आणला असलेला मनुष्य, जो जन्मापासूनच आणला होता. शिष्य प्रभूला म्हणत आहे प्रभूजी हा कोणाच्या पापामुळे आणला जन्माला आलेला आहे, याच्या आई वडिलांच्या पापामुळे? प्रभूने म्हटलं नाही, हा पापामुळे याच्या किंवा याच्या आई वडिलांच्या पापामुळे आणला जन्माला आला नाही. याच्या ठाई देवाची गौरव प्रकट व्हावे, देवाचे कार्य प्रकट व्हावे म्हणून असा आणला जन्मास आलेले. प्रभू हालेलुया.
घडवणार. कारण आपला प्रभू येशू साधारण परमेश्वर मिळत नाही किंवा एक मानवही नाही, तर तो अद्भुत शक्तिशाली अगदी सर्व सृष्टीचा राजा आहे. सर्वात श्रेष्ठ परमेश्वर आहे तो, आणि त्याला काही अशक्य मिळत नाही, तर सर्व काही मात्र शक्य आहे. तो सर्व काही करण्यासाठी अगदी पूर्ण रीतीने समर्थ प्रभू आहे. विश्वासाने आपण प्रभू येशू पित्याचा धावा करणार, तर तो आपल्या जीवनात अद्भुत कार्य करणार, अद्भुत चमत्कार मात्र आपल्या जीवनामध्ये मात्र घडवणार. कारण नेत्रहीनांना दृष्टी देणारा परमेश्वर पिता आहे. बायबल सांगते लूक 4:19 प्रभू येशू काय म्हणते, का माझ्यावर पित्याचा आत्मा आलेला आहे, दिना स्वार्थ सांगण्यासाठी. जे दीन आहे, गरीब आहे, नम्र आहे, त्याला स्वार्थ सांगण्यासाठी परमेश्वर पित्याचा आत्मा माझ्यावर आलेला आहे. अशासाठी की जे धरून देण्यात आलेले त्यांना सोडवावे, ठेचले जात आहे त्यांना मुक्त करावे, आणि आणले त्याला दृष्टीचा लाभ व्हावा, म्हणून माझ्यावर हा आत्मा आलेला आहे. प्रभू येशू म्हणत आहे, आणले जे नेत्रहीन जे त्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ घडावा, म्हणून माझ्यावर पित्याचा आत्मा आलेला आहे. प्रभू येशू म्हणत आहे, माझे कर्तव्य तुम्हाला दृष्टी देणे, आणि ह्यासाठी प्रभूने या पृथ्वीत मानव रूपात जन्म घेतला, देव परमेश्वर असून. आणि प्रभू आजही आपल्यामध्ये काम करत आहे, कार्य करत आहे, आणि तो दृष्टी देण्यासाठी पूर्ण रीतीने तयार आहे. तुम्ही विश्वासाने प्रभूची प्रार्थना करा. प्रभू तुमच्या जीवनात एक अद्भुत कार्य करणार, अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनात घडवणार, शांती तुमच्या जीवनात निर्माण करणार, आनंद तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पेरणार. तर आपला प्रभू एक महान परमेश्वर आहे, एक अद्भुत परमेश्वर आहे. नेत्रहीनांना प्रकाश मिळावा म्हणून प्रभू म्हणते यशाया 42 मध्ये 6 ते 7 वचनात, मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलाविले आहे, मी तुझा हात धरिला आहे, तुला राखिले आहे, तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन. आणल्याचे डोळे उघडावे, बंदिशालेतून बंदिवानास व अंधारात बसलेल्यांना कारागृहातून बाहेर काढावे, म्हणून मी हे असे करीन. प्रभू म्हणते की मी तुला बोलाविले, तुझा हात धरिलेला आहे. प्रभू आपल्या सेवका बाबतीत, प्रभू येशू बाबतीत देवपिता म्हणत आहे, आणि मी अशासाठी तुला निवडले की तू आणल्याचे डोळे उघडावे, तू बंदिशाळेत असलेल्या लोकांना मुक्त करावे, जे कारागृहात जे तुरुंगात आहे त्याला तू मुक्त करावे, म्हणून मात्र मी तुला निवडलेला आहे. आणि हा आपला प्रभू येशू ख्रिस्त तोच तो परमेश्वर आहे, जो आपल्या जीवनात आज अद्भुत कार्य करणार आहे, अद्भुत चमत्कार घडवणार आहे, आणि आपली बंधने तोडणार आहे. विशेष करून सर्वात श्रेष्ठ पहिलं तर आपल्या आतले डोळे उघडणे गरजेचं आहे. आपल्या आतले अंतःकरणाचे, भले आपल्या देहाचे डोळे बंद आहे, पण आतले डोळे उघडणं गरजेचं आहे, ज्याद्वारे आपल्याला ख्रिस्त दिसणार. पहा, तुम्हाला कदाचित दिसत नाही, पण तुम्हाला शक्यतो पाप माहित नाही जास्त, कारण तुमच्या दृष्टीपुढे जास्त तुम्हाला पाप दिसत नाही. ज्यांना डोळ्यांनी पाप जास्त दिसते त्यांना वाईट चित्रपट, वाईट दृश्य, वाईट गोष्टी हे सर्व जास्त पाहतात. हल्ली डोळ्याने पुष्कळ पाप होते, तर हल्ली पाहिलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, आणि मोबाईलवर काय पाहणार, वाईट चित्रपट, वाईट दृश्य, वाईट प्रोग्राम, आणि अनेक पापाच्या गोष्टी, ज्याद्वारे डोळ्याने अनेक पाप पाहिल्यामुळे ते सर्व अंतःकरणात आणि हृदयात कार्य करत आहे पाप. परंतु धन्य तुमचे डोळे जे भले आज पाप पाहू शकत नाही, जगाच्या गोष्टी पाहू शकत नाही, म्हणून परमेश्वर पित्याचा अनुग्रह तुमच्यावर आहे. म्हणून महत्वाचे आतले डोळे उघडणे. देहाचे डोळे भले बंद आहे, पण तुमच्या आतले डोळे उघडलेले आहेत, ज्याद्वारे तुम्हाला सत्य कळत आहे, तुम्ही प्रभूला ओळखू शकत आहात. आतले डोळे महत्वाचे आहेत, देहिक डोळे नाही. देहाच्या डोळ्याने आपल्याला फक्त पाप दिसते, वाईट दिसते, परंतु आतल्या डोळ्याने आपण देवाला पाहू शकतो. मत्ती 5:8, अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. ज्यांचे अंतःकरण शुद्ध आहे, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्यांच्यामध्ये कपट नाही, राग नाही, क्रोध नाही, द्वेष नाही, तिरस्कार नाही, कोणा बाबतीत नफरत करलेली नाही, ती व्यक्ती धन्य आहे, कारण ती व्यक्ती प्रभूला पाहणार. तुम्ही हा विचार करू नका की आम्हाला दिसत नाही, आम्ही नेत्रहीन आहोत, परंतु तुम्ही धन्य आहात, कारण तुमच्यामध्ये पाप कार्य करत नाही.
तुम्ही धन्य आहात कारण तुमच्या डोळ्याने तुम्हाला पाप दिसत नाही आणि त्यामुळे प्रभू तुमच्या जीवनात कार्य करत आहे. म्हणून दुःखी होऊ नका की आम्हाला दिसत नाही. म्हणून सर्वात महत्व आहे आपले डोळे. जर तुम्ही हृदय स्वच्छ करणार, तुमच्या अंतःकरणाचे डोळे उघडणार आणि तुम्ही प्रभूला पाहू शकणार, तुम्ही परमेश्वर पित्याला पाहू शकणार. म्हणून महत्वाचं आहे आपले आतले डोळे उघडणं, देहाचे नव्हे. आतले डोळे उघडणे महत्वाचं आहे, ज्याद्वारे आपण ख्रिस्ताला पाहणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल आपल्याला काय शिकवत आहे पहा. बायबल तर आपल्याला म्हणत आहे यशायामध्ये 29 अध्याय, यशाया 29 अध्यायामध्ये 18 वचनात, त्या दिवशी लेखातील शब्द बहिरे ऐकतील व अंधाचे डोळे काळोख व अंधार यापासून मुक्त होऊन पाहतील. वचन काय सांगते? प्रभू एक अद्भुत कार्य करणार आणि त्यावेळेला जेव्हा प्रभूचं राज्य येणार त्यावेळेला कोणते बंधन नसणार, कोणती पीडा, कोणती रोग नसणार, अवयाची कोणती कमतरता नसणार. त्यावेळेला अंधाचे डोळे उघडतील, ते काळोख अंधकार यापासून मुक्त होतील. प्रभू तुमच्या जीवनात कार्य करणार, प्रभू तुमच्या जीवनात अद्भुत कार्य करणार आणि ते स्वर्गीय राज्यात येणार. तेव्हा आपण आणले नसणार, नेत्रहीन नसणार, आपले डोळे उघडणार. आपण त्या स्वर्गीय राज्यामध्ये मात्र प्रवेश करू शकणार. तेव्हा आपल्यामध्ये दृष्टी असणार, स्वर्गीय दृष्टी, आणि ज्याद्वारे आपण एक आझाद, स्वातंत्र्य, निरोगी असे जीवन त्या स्वर्गीय राज्यात, प्रभूच्या राज्यात जगू शकणार. म्हणून तुम्ही उदास होऊ नका, खिन्न दुःखी होऊ नका, चिंता करू नका, कारण प्रभू तुमच्या बरोबर अगदी तुमच्या जोडीले, तुम्हाला साथ देण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी. प्रभूला नेहमी नेत्रहीनांचा कलवला येतो, दया येते प्रभूला त्यांची. प्रभू त्यांच्यावर प्रेम करतो. अगदी मत्ती 20 अध्याय 29 ते 34 वचनात आपण पाहिलं तर बायबल सांगते ज्या वेळेला प्रभू येरवीच्या रस्त्यावरून जात होते तेव्हा तिथे 2 अंधे व्यक्ती होती, नेत्रहीन होती, ज्यांना दिसत नव्हते. प्रभू जाते ओळखून ओरडू लागले, ओ येशू, ओ प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आम्हावर दया करा. लोकांनी त्यांना दटावलं, धमकावलं की गप्पा बसा. कदाचित तुमच्याही जीवनात लोक तुमच्यावर चिडत असतील, ओरडत असतील, तुम्हाला धमकावत असतील, तुम्हाला तुच्छ लेखत असतील. कदाचित तुमच्या कुटुंबातली लोक सुद्धा, तुमच्या नात्यातली सुद्धा, पण प्रभू तुमच्यावर प्रेम करत आहे. या ठिकाणी बायबल सांगते या नेत्रहीन दोघांना लोक धमकावते की गप्पा बसा म्हणून, पण बायबल सांगते हे नेत्रहीन 2 बंधू प्रभूला आवाज देते, हे प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आम्हावर दया करा. बायबल सांगते प्रभू थांबले आणि प्रभू त्यांना आपणाकडे बोलाविले आणि प्रभूने म्हटले मी तुम्हासाठी काय करू, काय इच्छा आहे तुमची, मी तुमच्यासाठी असं काय करू. तेव्हा त्याने म्हटलं आमचे डोळे उघडावे. बायबल सांगते जेव्हा त्याने म्हटलं आमचे डोळे उघडावे तेव्हा बायबल सांगते की प्रभूला कलवला आला त्या दोघांचा, प्रभूला दया आली त्या दोघांची, कारण ते आणले होते. त्या दोघांना नेत्रहीन पाहून प्रभूला कलवला आला. लोक भले तुमचा तिरस्कार करत आहे, तुमच्यावर प्रेम करत नाही, पण प्रभूला तुमची दया येते, परंतु प्रभू तुमच्यावर प्रेम करत आहे. बायबल सांगते प्रभूला कलवला आला, प्रभू त्यांना स्पर्श केला आणि ताबडतोब त्याला दिसू लागले, त्यांना दृष्टी आली आणि ते प्रभूच्या मागोमाग चालू लागले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही विश्वासाने प्रभूची प्रार्थना करणार तर हा चमत्कार तुमच्याही जीवनात घडणार. प्रभू तुम्हालाही स्पर्श करण्यासाठी तयार आहे, तुमच्याही जीवनात अद्भुत कार्य घडवण्यासाठी तयार आहे. विश्वास ठेवा, तुम्हालाही प्रभू स्पर्श करणार आणि तुमची बंधने मात्र पूर्ण रीतीने प्रभू तोडून टाकणार. तुमच्याही समस्यातून प्रभू तुम्हाला मुक्त करणार. अद्भुत कार्य मात्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये घडवणार. तर आपला प्रभू एक महान परमेश्वर आहे. जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही इथे जमले होते प्रभूचं वचन ऐकण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही इथे जमले होते तेव्हा आमची जी दुसरी मुलगी, 2 नंबर मुलगी सुवार्ता, ती जेव्हा प्रार्थना करत होती, प्रार्थना करीत असताना प्रभूने तिला प्रगटीकरण दिले
की तुम्ही ज्या वेळी इकडे बसले होते तेव्हा तुमच्यामध्ये प्रभूचे दूत फिरत होते, देवदूत तुमच्यामध्ये फिरत होते प्रत्येकांच्या जवळ, आणि प्रभूची उपस्थिती या ठिकाणी होती आणि प्रभूचे दूत तुमच्यामध्ये फिरून तुमची काळजी घेत होते, तुम्हाला आशीर्वाद देत होते. हे परमेश्वर पित्याचे दूत. म्हणजे आज तुम्ही इकडे बसलेले तर प्रभूची उपस्थिती तुमच्यामध्ये आहे, प्रभूच्या दूतांची उपस्थिती या ठिकाणी आहे. तुम्हाला अनुग्रह देण्यासाठी, तुमची काळजी घेण्यासाठी, तुम्हाला सांभाळण्यासाठी, तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभू येशूची उपस्थिती या ठिकाणी आहे, प्रभूच्या दूतांची उपस्थिती या ठिकाणी आहे. तर आपला प्रभू येशू ख्रिस्त महान परमेश्वर आहे. त्याच्यावर जर आपण भरोसा ठेवत आहोत, विश्वास ठेवून त्याला शरण येत आहोत, तर तो अद्भुत काम आपल्या जीवनामध्ये करणार, अद्भुत कार्य आपल्या जीवनामध्ये करणार. कारण त्याला काहीच अशक्य नाही, सर्व काही मात्र शक्य आहे. हालेलुया, हालेलुया. आणि बायबल काय शिकवते? जे नेत्रहीन आहे त्यांना मदत करणे. वचन सांगते योग 29:15 योग आणल्यास नेत्र होईल, लंगड्यास पाय होईल. बायबल सांगते हा योग एक मनुष्य होता, धार्मिक मनुष्य, प्रभूचे भय बाळगणारा मनुष्य होता. आणि बायबल सांगते तो नेत्रहीनांना नेत्र होईल, दृष्टी. मग कसं होईल बघा, तर जे आणले होते नेत्रहीन होते त्यांना तो वाट दाखवत असे, त्यांना तो हात धरून हात पकडून येत असे, त्यांना तो सांभाळत असे, त्यांची तो काळजी घेत असे, त्यांना तो मदत करत असे. योग म्हणून बायबल काय सांगते, तो नेत्रहीनांना नेत्र होईल. ज्यांना दिसत नव्हती, ज्यांना दृष्टी नव्हती, त्यांचे डोळे योग बनायचा आणि योग त्यांना सुरक्षित पोहोचवायचा, योग त्यांचे हात पकडून त्यांना चालवायचा, योग त्यांना मदत करायचा. तर आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, जे चांगले ज्याला दिसत आहे त्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की ज्या मात्र बंधू भगिनींना दिसत नाही त्यांना मदत करणे, त्यांना योग्य रीतीने रस्ता दाखवणे, त्यांना सहाय्य आर्थिक असो या कोणत्याही प्रकारची त्यांना मदत करणे. हे बायबल आपल्याला शिकवते. जसं योग नेत्रहीनांना मदत करत होता तसं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण सुद्धा या बंधू भगिनींना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांना सहाय्य करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, ज्याद्वारे प्रभूचा अनुग्रह आणि प्रभूचा आशीर्वाद मात्र आपल्या जीवनामध्ये असणार. प्रभूच्या अनुग्रहाने मात्र आपण भरले जाणार. म्हणून अशाला नेहमी आपण मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार आणि आशीर्वाद देणार. प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. प्रभू आपली बंधने मात्र पूर्ण रीतीने तोडून टाकणार आणि समस्यातून प्रभू आपल्याला मुक्त करणार. म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे. प्रभू तर आज कार्य करतच आहे, मात्र नेत्रहीनांमध्ये त्यांना दृष्टी देण्यासाठी. बघा बायबल पुढे काय सांगते, मार्क 10:46 ते 52 वचनापर्यंत बायबल सांगते एक नेत्रहीन मनुष्य होता, बारतिमेय त्याचे नाव होते. आणि ज्या वेळेला प्रभू जात होते त्यानं ऐकलं आणि ओरडू लागला, ओ येशू, ओ प्रभूजी माझ्यावर दया करा. तेव्हा लोकांना त्याला धमकावलं, तो एकटाच होता, लोक त्याला धमकावते, दटावते, परंतु तरी तो अधिकच ओरडून म्हणते, ओ येशू, ओ प्रभूजी माझ्यावर दया करा. तेव्हा त्याला प्रभूने म्हटलं त्याला इकडे आणा. तेव्हा ते लोक म्हणायला लागले, भिवू नको, तो तुला बोलावीत आहे. तेव्हा हा आणला बारतिमेय जो होता त्याने आपली वस्त्रे तिकडेच टाकले, जे आतरून जे पांघरून त्याचे होते ते सर्व तिकडेच टाकले आणि त्याने प्रभूकडे धाव घेतली. तो प्रभूकडे आला. बघा हा जो नेत्रहीन होता भीक मागायचा, जात्रुणावर पडून तो होता आणि तिथून तो भीक मागायचा. ज्या वेळेला प्रभूने त्याला बोलवले तेव्हा ते अथरून ते पांघरून त्याचे वस्त्र किंवा त्याचे जे काही होतं ते सर्व टाकून दिले, सर्व टाकून दिले. कारण त्याला समजले मला जर येशू बोलावित आहे तर मला याच्या आता गरज नाही. मला जर येशू बोलावित आहे तर मला आता याची गरज नाही, मला पुन्हा भीक मागावी लागणार नाही, कारण येशू आता माझ्या जीवनात कार्य करणार आहे. प्रभू येशू माझ्या जीवनात आता कार्य करणार आहे आणि तू
त्याला येशू सापडला होता. आता येशूद्वारे त्याला दृष्टी मिळाली होती. येशूद्वारे सर्व निंदा, फजिती, अपमान याच्यातून तो आता मुक्त झाला होता. कारण नेत्रहीनामुळे लोक त्याची निंदा करत होते, फजिती करत होते, अपमान करत होते, त्याला तुच्छ लेखत होते. पण प्रभूने दिलेल्या दृष्टीद्वारे या सर्व अपमानातून तो अगदी मुक्त झाला. हेच कार्य प्रभू तुमच्यामध्ये करणार. हेच अद्भुत कार्य प्रभू तुमच्यामध्ये करण्यासाठी तयार आहे. हालेलुया. सर्व अपमान, सर्व अप्रतिष्ठा याच्यातून प्रभू तुम्हाला मुक्त करणार. तुम्ही खिन्न होऊ नका, दुःखी होऊ नका. प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. प्रभूचं प्रेम तुमच्यामध्ये आहे. प्रभू तुमच्या जोडीला आहे, तुम्हाला सांभाळण्यासाठी, सावरण्यासाठी, ठेस लागल्यापासून, अडखळल्यापासून सावरण्यासाठी प्रभू येशू तुमच्या बरोबर आहे. प्रभू तुमची दृष्टी भरून तुमच्या जोडीला राहणार, तुम्हाला सहाय्य करण्यासाठी. सतत प्रभूचे ध्यान आणि मनन करा. सतत प्रभूचे चिंतन करा, प्रभूची आठवण करा, प्रभूविषयी विचार करा, प्रभूवर प्रेम करा, प्रभू येशू पित्यावर विश्वास ठेवा. कधीच प्रभू तुम्हाला टाकणार नाही. भले अवयवात कमतरता आहे, पण ख्रिस्तात कमतरता नाही. ख्रिस्त तुम्हाला सहाय्य करणार. प्रभू येशू तुम्हाला सहाय्य करणार. प्रभू येशू तुमची बंधने तोडणार. कारण आपला प्रभू येशू एक महान परमेश्वर आहे, जो तुमच्या अश्रू पुसण्यासाठी तयार आहे, तुमचं दुःख दूर करण्यासाठी तयार आहे, तुम्हाला प्रेम आणि सांत्वन देण्यासाठी तयार आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. म्हणून बायबल सांगते, वचन सांगते की मात्र स्तोत्र 146:8 परमेश्वर आणल्याला दृष्टी देतो. जाणले त्यांना प्रभू दृष्टी देतो, त्यांना अनुग्रह देतो, त्यांना आशीर्वाद देतो प्रभू. पहा बायबल पण या ठिकाणी वचन काय सांगते पहा. लूक 14 मध्ये बायबल सांगते 12 ते 14 वचनात की तुम्ही कोणाला आमंत्रण करा. आणि 15 पासून पुढे दिलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही जेवण कराल तेव्हा तुम्ही आपल्या नातेवाईकांना बोलू नका, आपल्या नातलग लोकांना बोलू नका, मित्र मैत्रिणींना बोलू नका. तर कोणाला बोलू वचन सांगते. अशा लोकांना बोलवा जे मात्र अपंग आहेत, जे नेत्रहीन आहेत, जे गरीब आहेत, जे लाचार आहेत. अशाला बोलवा आणि अशाला जेवण द्या. हालेलुया. 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 अशाला अन्नधान्य द्या म्हणून प्रभू म्हणत आहे. अशाला मदत करा म्हणून प्रभू म्हणत आहे. कारण आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रांना बोलवणार जेवणासाठी आणि ते जेवणार, पुढे ते काही प्रोग्राम ठेवतील तेव्हा ते आपल्याला बोलवतील, आपण त्याच्याकडे जेवणार आणि वसूल होणार. प्रभू म्हणतो अशाला बोलवा ज्याला कोणी विचारत नाही, ज्यांच्या शरीरामध्ये कमतरता आहे, अवयवाची कमतरता आहे. अशाला तुम्ही बोलवा आणि अन्नधान्य द्या. त्यांना तुम्ही जेवण द्या, त्यांना तुम्ही भोजन द्या, त्यांना तुम्ही कपडे द्या, त्यांना तुम्ही सहाय्य करा, ज्याद्वारे परमेश्वर आशीर्वादित करणार. आज बघा तुम्हाला इथे तुम्ही इथे आलेले आहात आणि तुमच्या अन्न पाण्याची इथे मात्र सर्व सोय करण्यात आलेली आहे. काही काळ तर तुमच्या खाण्यापिण्याची सुद्धा इकडे सोय केली. तुमच्या नाश्त्याची किंवा मात्र अन्नाची काही दान करून वस्तू या ठिकाणी दिल्या तुम्हासाठी. कारण त्याला आता सत्य समजले की मात्र हे दान कोणाला केलं पाहिजे, ते कोणाला मात्र मदत केली पाहिजे. आज अनेक आपल्या भाऊ बहिणींना या गोष्टी कळालेल्या आहेत आणि काही काळाने ते दान केलेले आहे तुम्हासाठी. जे तुम्ही इथे आलेले आहेत भाऊ बहिणी, त्या तुम्हासाठी मात्र नाश्त्याची किंवा अन्नाची काही तयारी केलेली आहे. तर काही किती बनवत आहेत, मदत करत आहे, काम करत आहे, तर काही तुमची इथे सेवा करत आहे. तुम्हाला जे हवं ते तुमच्या जागी तुम्हाला आणून देते. कारण अनेकांना त्या गोष्टी कळायला लागल्या की सेवा कोणाची केली पाहिजे आणि कोणाला दानधर्म केला पाहिजे, कोणाला मदत केली पाहिजे. आज अनेकांच्या आत्म्याला प्रभूने स्मृती दिलेली आहे, अनेकांच्या आत्म्याला प्रेरणा दिलेली आहे प्रभूने. आणि त्यामुळे प्रभूच्या आत्म्याने प्रेरित झालेले लोक आता तुमची ती सेवा करत आहेत. हालेलुया. 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 कारण बायबल मध्येच हे लिहिलेलं आहे तुम्ही कोणाला आमंत्रण करा आणि कोणाला भोजन द्या. आज आपण पाहतो अनेक ठिकाणी लग्न कार्य, प्रोग्राम, फंक्शन अनेक मोठमोठे करतात, पण कोणी अशा लोकांना बोलावित नाही. तर आपल्या नातेवाईकांना बोलवतात, आपल्या मित्र मैत्रिणींना बोलवतात, परंतु कधीच ते गरिबांना अन्न देत नाही, कधीच ते लाचारांना सहाय्य करत नाही, कधीच ते नेत्रहीनांना मदत करत नाही. त्यामुळे त्यांना आशीर्वाद मिळत नाही, त्यामुळे त्यांना तो अनुग्रह मिळत नाही. जर प्रत्येकाने भले ते लग्न असो, प्रोग्राम असो, काही घेऊन असो, जर अशा
अशाच लोकांना जर मदत केली तर या सर्व लोकांचा आशीर्वाद त्या लग्न कार्यात त्या प्रोग्राम मध्ये त्यांना मिळणार आणि सर्वात मोठा परमेश्वर त्यांना आशीर्वाद देणार. त्यांच्या जीवनात आपत्ती आणि पीडा येणार नाही, कारण त्यांनी अशा लोकांना, आपल्या भाऊ बहिणींना, अशा बंधूंना सहाय्य केलेले आहे ज्यांच्या जीवनात समस्या आहेत अशा लोकांना. त्यामुळे त्यांच्यावर प्रभूचा अनुग्रह असणार आणि आपत्ती आणि पीडा यापासून त्यांचे संरक्षण होणार. तुम्ही प्रभूच्या कृपेने इथे आलेले आहेत आणि प्रभूचा अनुग्रह तुमच्या जीवनात आहे. प्रभूने आज आम्हाला हे चांगले विचार दिले, चांगली योजना दिली की आम्ही तुम्हाला सहाय्य करावे आणि आम्ही तुम्हाला मदत करावी, म्हणून त्याबद्दल प्रभूला धन्यवाद. ही प्रेरणा अगदी प्रत्येक मानवामध्ये देवाने उत्पन्न करावी आणि प्रत्येकामध्ये विचार निर्माण होऊन प्रत्येकाने अशा बंधू भगिनींना मात्र मदत करावी, सहाय्य करावी, म्हणून आपण प्रभूकडे त्यांच्यासाठी नेहमी निरंतर प्रार्थना करू की ज्याद्वारे प्रभू आपली प्रार्थना ऐकणार आणि अनेकांमध्ये प्रेरणा निर्माण होणार आणि अनेक लोक असे गरजवंतांना किंवा नेत्रहीनांना किंवा शहरामध्ये ज्यावेळेची कमतरता असलेले जे लोक आहेत त्यांना त्यांनी मदत करावी. म्हणून कारण प्रभू याच लोकांमध्ये तर कार्य करत आहेत, जे नेत्रहीन आहे, जो शहराची कमतरता आहे, की जे गरीब आहे, जे दरिद्र आहे, अशा लोकांमध्ये प्रभूची उपस्थिती आहे. आणि जेव्हा अशा बंधू भगिनींना आपण मदत करतो तेव्हा जणू काय आपण प्रभूची सेवा करतो, तेव्हा आपण परमेश्वराची सेवा करतो. देव मानवामध्ये, अनेक वेळा देवाला आपण मूर्तीमध्ये शोधतो, नव्हे, देव मानवामध्ये वस्ती करतो. परमेश्वर पिता माणसामध्ये वस्ती करतो, मानवामध्ये राहतो, तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये. आणि जेव्हा आपण माणसावर प्रेम करतो, माणसाची सेवा करतो, त्यांना मदत करतो, तेव्हा अगदी आपण परमेश्वरावर प्रेम करतो आणि परमेश्वराची आपण सेवा करीतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल आपल्याला शिकवते की अशांना तुम्ही मदत करा. आपण मत्ती 15:29 ते 31 वचनापर्यंत पाहतो. बघा, हे लोक डोंगर चढून प्रभूकडे गेले, डोंगर चढून. नंतर येशू तिथून निघून गालिल समुद्राजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला. मग लोकांच्या थवेच्या थवे त्याच्याकडे आले, त्याच्याबरोबर लंगडे, वेंग, आणले, मुके व दुसरे पुष्कळ जण होते. त्यांना त्याने त्यांच्या पायाशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले. मुके बोलतात, वेंग धड होतात, लंगडे चालतात व आणले पाहतात. ते पाहून लोक समुदायाने आश्चर्य केले आणि इस्रायलच्या देवाचे गौरव केले. डोंगर चढून गेले, जे वेंग होते, लंगडे होते, आणले होते, डोंगर चढून वरती गेले. जसं आज तुम्ही इथे केंद्रात आल्या, तुम्ही रस्त्याने येताना तुम्हाला मात्र अडथळे आले असणार येण्यासाठी, रस्त्यामध्ये तुमच्या मात्र इथे येण्यासाठी प्रवास करत असताना. पण प्रभूने तुम्हाला या ठिकाणी आणले, प्रभूने तुम्हाला सुरक्षित या ठिकाणी आणले. जसं त्यावेळेला ते लोक डोंगर चढून प्रभूकडे गेले, तसं आज तुम्ही रस्त्याने अडथळण होते, समस्या होत्या, आणि तरी प्रभू तुम्हाला या ठिकाणी घेऊन आले सुरक्षित रीतीने. आणि प्रभूने तुम्हाला या ठिकाणी आणले ते अशासाठी की तुमच्या जीवनात कार्य करण्यासाठी, तुमच्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी, तुमच्या जीवनातले बंधने तोडण्यासाठी प्रभूने इथे आणलेले आहे. म्हणून विश्वासाने तुम्ही प्रभू येशू पित्याचा धावा करा, तुम्हाला निराश करणार नाही प्रभू. कारण प्रभू कोणामध्ये भेदभाव ठेवत नाही. प्रभूला सर्व लोक समान आहेत. प्रभू सर्वांना सारखंच प्रेम करतो. प्रत्येक मनुष्य प्रभूसाठी खास आहे, हर एक व्यक्ती प्रभूसाठी महत्वाची आहे. प्रभू कोणामध्ये भेदभाव ठेवत नाही. प्रभू तुमच्यावर प्रेम करत आहे, अगदी भरपूर प्रमाणात. तुम्ही प्रभूसाठी अनमोल आहात, किमती आहात, खास आहात, श्रेष्ठ आहात, आणि म्हणूनच प्रभू तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. विश्वास ठेवा, विश्वासाच्या द्वारे प्रार्थना करा, प्रभू तुम्हाला सहाय्य करणार, तुमची बंधने प्रभू तोडणार. यशा 35:4-6. घाबऱ्या मनाच्या मनात धीर धर, भिवू नको. परमेश्वर तुमचा उद्धार कराव्यास, तुम्हाला प्रतिफळ द्याव्यास तो येईल. आणि जेव्हा ते अंधाचे नेत्र उघडतील, बैराचे कान खुले होतील, मुकेचे जीभ गजर करील आणि लंगडा हरणीप्रमाणे उड्या मारेल. बायबल सांगते प्रभू तुमचा उद्धार करणार, तेव्हा तुमची सर्व बंधने तुटणार, अंधाचे नेत्रही उघडतील, बैराचे कानही खुले होतील, लंगडा हरणीप्रमाणे उड्या मारेल, मुकेची जीभ गजर करील. कारण प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार. प्रभू येशू पिता आपल्या जीवनात चमत्कार घडवणार.
प्रभु येशू पिता आपली बंधने तोडणार, कारण प्रभु येशू पिता महान परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर आहे, शक्तिशाली परमेश्वर पिता आहे, अनुग्रहाने, कृपेने, सामर्थ्याने भरणारा आपल्याला परमेश्वर पिता आहे. जर आपण विश्वासाने प्रभूचा दावा करत आहोत, विश्वासाने प्रभूला शरण येत आहोत, तर आपले सर्व मार्ग मोकळे होणार, सर्व समस्या आपल्या दूर होणार, सर्व निराशा आपल्या जीवनातून निघून जाणार आणि अद्भुत कार्य आपण अनुभवणार. विश्वासाने तुम्ही प्रभूचा दावा करा आणि प्रभूवर विश्वास ठेवा, प्रभूची प्रार्थना करा, प्रभू तुम्हाला सहाय्य करणार आणि सर्व समस्या दूर करणार. कारण नीतिसूत्र 20:12 ऐकणारे कान व पाहणारे डोळे हे दोन्ही परमेश्वरानेच तर केलेले आहे. कान, डोळे, शरीराचे अनेक अवयव परमेश्वरानेच तर बनवलेले आहे. मग जर परमेश्वर पित्याने प्रत्येक अवयव बनवलेले आहे, तर प्रत्येक अवयवामध्ये कार्य करण्याचं काम परमेश्वर पित्याचं आहे. तो प्रत्येक अवयवामध्ये कार्य करणार आणि जे अवयव मात्र बंद पडलेले काम करत नाही, क्रिया करत नाही, त्यांच्यामध्ये परमेश्वर पिता कार्य करणार आणि सर्व अवयव क्रिया करायला सुरुवात करणार. प्रभू महान आहे. फक्त आपल्याला विश्वास करून प्रार्थना करायची आहे, आपलं पाप कबूल करून प्रभूला शरण यायचंय, प्रभूचा धावा करायचा आहे. मत्ती 9:27 ते 30 वचनात तिथे दोन आल्या व्यक्ती बाबतीत लिहिलेले आहे. जेव्हा मात्र प्रभू जात होती, दोन आले व्यक्ती प्रभूच्या मागोमाग आले. प्रभू एका घरात गेले, तेव्हा ते दोन आले व्यक्ती त्या घरामध्ये आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मात्र ज्यावेळेला प्रभू त्या ठिकाणी होते आणि दोन आले व्यक्ती प्रभूकडे आले आणि वचन सांगते, ते प्रभू जवळ आल्यानंतर प्रभूने म्हटलं, मी कराव्यास समर्थ आहे असं तुम्ही विश्वास धरिता का? कारण तुमचा विश्वास आहे का? मी तुम्हाला दृष्टी देईन, मी तुम्हाला बरे करेन. तेव्हा त्या दोन आलेल्या व्यक्तीने म्हटलं, होय प्रभूजी, आम्ही विश्वास ठेवतो की तुम्ही हे कराव्यास समर्थ आहात. त्या प्रभूने त्यांना स्पर्श करून म्हटलं, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. आणि बायबल सांगते त्याला दिसू लागले, ते पाहू लागले. आज जर तुमचा विश्वास प्रभू येशू पित्यावर आहे की प्रभू येशू पिताच आम्हाला दृष्टी देऊ शकतो, आमचे डोळे उघडू शकतो, तर प्रभू येशू म्हणत आहे तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो, तुम्हाला दृष्टी येणार, तुम्ही पाहू शकणार. तर आपला प्रभू महान आहे, आपला प्रभू जिवंत परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर, शक्तिशाली परमेश्वर, साऱ्या सृष्टीचा, स्वर्गाचा, आकाशाचा तोच मात्र एक परमेश्वर आहे आणि तो आपल्या जीवनात आज कार्य करण्यासाठी तयार आहे. आज तो अनेकांच्या जीवनात कार्य करत आहे. तुमच्याही जीवनात तो कार्य करणार. तुमच्याही जीवनातली सर्व बंधने मात्र प्रभू येशू पिता तोडून टाकणार. म्हणजे विश्वासाने तुम्ही प्रभूचा दावा करा, विश्वासाने तुम्ही प्रभूची प्रार्थना करा, ज्याद्वारे तुमचे सर्व मार्ग मोकळे होणार, सर्व समस्या तुमच्या जीवनातून निघून जाणार, सर्व निराशा तुमच्या जीवनातून निघून जाणार आणि प्रभू येशू ख्रिस्त एक अद्भुत कार्य तुमच्या जीवनामध्ये घडवणार. अद्भुत चमत्कार मात्र प्रभू तुमच्या जीवनामध्ये घडवणार. सर्व मार्ग तुमचे मोकळे होणार, सर्व बंधने तुमची मात्र तुटली जाणार. विश्वास ठेवा आणि प्रार्थना करा. मनापासून प्रभूचा दावा करा, मनापासून प्रभूची प्रार्थना करा. प्रभू येशू तुम्हाला ना टाकणार ना कधी सोडणार, कारण तो तुमच्यावर प्रेम करत आहे. प्रभू तुमच्यावर प्रेम करतो, म्हणून निराश होऊ नका आणि दुःखी होऊ नका, तर प्रार्थना करा. प्रभूची उपस्थिती तुमच्यामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी, अनुग्रह रूपाने प्रभू तुमच्या जीवनात आज कार्य करत आहे आणि त्याद्वारे प्रभू तुमचे मार्ग मोकळे करणार. प्रभू तुमच्या सर्व समस्या तुमच्या जीवनातून दूर करणार. प्रभू सर्व निराशा तुमच्या जीवनातून दूर करणार. शांती, आनंद, जीवन तुमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त भरणार. भले तुमचं मन दुखे, मनाला हृदयाला ठेस लागलेले, लोक तुम्हाला बोलत आहे म्हणून, किंवा लहानपणापासून तुम्ही अपमान, निंदा या गोष्टी ऐकून तुमचं मन जखमी आणि दुःखी झालं असणार, पण प्रभू आज हे मन प्रेमाने भरणार. सर्व मनातल्या जखमा प्रभू तुमच्या भरून काढणार, बऱ्या करणार. सर्व गाय तुमचे बरे करणार. उत्साह आणि आनंद प्रभू तुमच्या जीवनात निर्माण करणार, कारण प्रभू येशू तुमच्यामध्ये कार्य करणार आहे. प्रभू येशू तुमची बंधने तोडणार आहे. प्रभू येशू तुमचे मार्ग मोकळे करणार आहे. प्रभू येशू तुमचे अडथळे दूर करणार आहे आणि तुमचे रस्ते सपाट भूमी करणार आहे. उंच सकल जागा सपाट मैदान प्रभू
कारण प्रभू तुमच्या जोडीला आहे. विश्वासाने प्रार्थना करा, मनापासून प्रभू येशूचा धावा करा. तुम्हाला दिसणार, तुम्हाला दृष्टी येणार, तुम्ही पाहू शकणार. हे कार्य करण्यासाठी प्रभू आज तयार आहे. खरोखर हकीकत मध्ये प्रभू हे करण्यासाठी तयार आहे. फक्त तुमचा विश्वास पाहिजे. आणि खरोखर जर तुमचा प्रभू येशू विश्वास आहे आणि तुम्ही मनापासून प्रार्थना करत असेल की प्रभू येशू मला दृष्टी द्या, मला पाहायचंय, माझे डोळे उघडा, तर नक्की प्रभू तुमच्या जवळ येणार आणि तुमचे डोळे उघडणार, तुमच्या डोळ्यांना स्पर्श करणार, तुम्ही पुन्हा पाहू शकणार. आणि जर कधी तुम्ही पाहिलं नसेल तर आता तुम्ही पाहणार. विश्वासाने तुम्ही प्रभू येशूचा धावा करा, विश्वासाने तुम्ही प्रार्थना करा. प्रभू येशू पित्याला सांगा, प्रभू आमच्या जीवनामध्ये तुम्ही कार्य करा, आमच्या डोळ्यांना स्पर्श करा, आम्हाला पाहायचंय. प्रभू स्पर्श करण्यासाठी तयार आहे. प्रभू तुमच्या जीवनात कार्य करण्यासाठी तयार आहे. कारण अशा अनेक चमत्कार घडलेले आहेत. अनेकांना ज्यांना दृष्टी नव्हती, ज्यांना दिसत नव्हते, ते पाहू लागलेले आहेत. अनेकांच्या जीवनात प्रभूने कार्य केलेले. तो प्रभू आज तुमच्याही जीवनात कार्य करणार, तुमचे मार्ग मोकळे करणार, तुमची बंधने प्रभू येशू पिता तोडून टाकणार. विश्वासाने प्रभूचा धावा करा, विश्वासाने प्रभू येशू पित्याची प्रार्थना करा. आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे. त्याला युगाने गौरव स्वामी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दात जर काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.